पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। आपण कितीही मोठे व्हा पण आपल्या मूळ गावाकडे परत या। शेतकरी कृषी सेवा उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी। कवठे महांकाळ तालुका शिंदेवाडी वृत्त। सविस्तर वृत्त असे की हिंगणगावचे सुपुत्र दिलीप लोंढे यांचे चिरंजीव जितेश लोंढे यांच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन डॉक्टर राजा नदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। दिलीप लोंढे यांनी जिल्हाधिकारी यांच्या वाहनावर पायलट म्हणून काम केले आहे। 16 ते 17 वर्ष सैन्य दलात सेवा करून निवृत्त झाल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल विभागातील तहसीलदार, प्रांत अधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर वाहन चालक म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली। नुकतेच ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी चिरंजीव जितेश यास शेतकरी कृषी सेवा केंद्र, शेतीसाठी औषधे, खते, बियाणे आणि मार्गदर्शन करणारे दालन कवठे महांकाळ येथील शिंदेवाडी हिंगणगाव परिसरात उभे केले आहे। मुलगा जितेश हा BSc ॲग्रिकल्चर असून अनेक वर्ष शेतीमध्ये कार्यरत आहे। ग्रामीण भागातील लोक नोकरीसाठी अनेक प्रांतात राज्यात जातात, परंतु ते त्याच ठिकाणी स्थायिक होतात। परंतु दिलीप लोंढे यांनी असे न करता आपल्या गावातच व्यवसाय शेती केली। त्यांचे कौतुक करत असताना डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की माणसाने कितीही मोठं झालं तरी आपली नाळ त्या गावातील मूळ मातीशी जोडलेली असते। त्या गावातील हवा, माती, निसर्गानेच आपल्या शरीरावर उपकार केलेले आहेत। त्या गावानेच आपल्याला मोठं केलं आहे। नोकरीच्या निमित्ताने देशभरात कुठेही जावा, पण शेवटी गावाकडे या। एखादा व्यवसाय उभारून गावाशी इमान राखून राहावं, असे यावेळी ते म्हणाले। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात, तहसीलदार श्रीमती अर्चना कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, हिंगणगाव गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे, मिरज। केंद्राच्या उद्घाटनामध्ये उपस्थित शिंदेवाडी गावाचे सरपंच ताई, हिंगणगावची सरपंच ताई, त्याचबरोबर मंचावर उपस्थित श्री विकासजी खरात आणि आजचं मिस्टर जितेश दिलीप लोंढे आणि दिलीप लोंढे आणि इतर सर्वसामान्य मान्यवर, गावकरी, बंधू भगिनी, नमस्कार। आज मी श्री लोंढे फॅमिलीला आणि त्यांची परिवाराला मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी एक चांगला व्यवसाय उभा केलेली आहे। जेव्हा लोक आजच्या पिढीमध्ये गावाचा बाहेर जाऊन दुसरे जे व्यवसाय करतात, असं न करता गावातीलच आणि शेती, त्यामध्ये आपला भारत शेती प्रधान देश आहे, तर शेतीच्या संदर्भात त्यांनी एक व्यवसाय उभे केलेली आहे। त्याच्याबद्दल मी सर्व लोंढे फॅमिलीला माझी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर हा, जसा माझी पूर्वीच्या वक्ता म्हणाल्याप्रमाणे, हा फक्त एक सेल सेंटरसाठीच नव्हे, परंतु बाकीच्या सर्व शेतीच्या संबंधात सर्व एक काउन्सिलिंग सेंटर सारखा किंवा एक त्यांना सल्ला देण्यासाठी सेंटर राहील असं मी अपेक्षा करतो। तर माझा एक छोटी सल्ला आहे की जे शेतकरी या इकडे सेवा वापर करण्यासाठी जेव्हा येत असेल तर त्यांना एखादा डिस्प्ले करावा की त्यांना नेमकं काय पाहिजे। कारण साधारणतः शेतकरी येत असताना वर्षानुवर्ष एकच प्रकारच्या बियाणे किंवा खत वापरतात, कारण कदाचित त्यांना काही नॉलेज कमी असेल, तर आपला ज्या सेवा केंद्राच्या मार्फत त्यांना त्यांच्याशी एंगेज करणे आवश्यक आहे की तुम्हाला काय पाहिजे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे। साधारणतः कसं असतं की एखादा सेवा केंद्रामध्ये, कृषी सेवा केंद्रामध्ये गेला तर जास्त वेळ शेतकरी थांबत नाही, मला हा कंपनीचा इतकी पाहिजे आणि हे घेऊन जातात।